नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धाराशिवमध्ये हं. आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर गिरीश नाडे सर. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर 2 वाक्यात मला फार महत्त्वाची वाटतात. एक म्हणजे 1987 पासून त्यांनी 89. 89 हं. पासून त्यांनी कामाला सुरुवात केली. सगळ्यात महत्त्वाचं. सो हां, इतक्या 87 पासून केली. हं, 89ला इंजिनिअरिंग पूर्ण पूर्ण केली. पण केलेलं ह्याच्या आहे. आधीच काम करत होतो. बरोबर आहे. हं. सो आतापर्यंत म्हणजे असं म्हणायला हरकत नाही 38-40 वर्षांचा हा एक अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. पण त्याही पेक्षा महत्त्वाचं आपण नुसतं पुस्तकात एक वाक्य वाचलं असेल, की माणूस हा जन्मभर विद्यार्थीच असतो. तर हे नुसतं पुस्तकातलं वाक्य न ठेवता त्यांनी ते स्वतः प्रत्यक्षात कृतीत सुद्धा हं. उतरवलंय. कारण माझ्यासमोर बसलेला हा तरुण आहे, की जो आता सुद्धा कॉलेजमध्ये आहे शेवटच्या टप्प्यात. हां, अर्थात हां. सरांनी गमतीचा भाग सोडा, त्यांनी स्वतः सिव्हिल इंजिनिअरिंग केलं. पण ते आता स्वतः एम-टेक करतायत स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमधनं. ही शिक्षणाची आवड आहे, हे आपण इतक्या वर्ष त्या क्षेत्रात केलेलं काम आहे आणि त्याच्यानंतर असं वाटलं, की मला अजून काहीतरी शिकायला हवं. अजून जे नवीन तंत्रज्ञान येतंय, यातले नवीन बदल होत आहेत, ते सुद्धा मला एका अर्थानं शिकायला हवेत. ही त्यांची हं. तळमळ आहे आणि म्हणून त्यांना वयाच्या या टप्प्यात सुद्धा वाटलं आणि इतक्या वर्षाच्या कामानंतर सुद्धा वाटलं, की आपण हे शिकलं पाहिजे. कारण आतापर्यंत 1500 पेक्षा जास्त प्रकल्प त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले. त्याच्यामध्ये अर्थातच रेसिडेन्शियल प्रोजेक्ट जास्त आहेत. पण काही हॉस्पिटल्स असतील किंवा काही कमर्शियल प्रोजेक्ट्स असतील, मंगल कार्यालय असतील, असे सुद्धा त्यांचे प्रकल्प पाठीशी इंडस्ट्रियल आहेत. पण. हं. इंडस्ट्रियल प्रोजेक्ट आहेत. हं. सो हा सगळा अनुभवाचा पट आज आपण त्यांच्याशी उलगडणार आहोत. त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचा सगळा प्रवास आज आपण उलगडणार आहोत. सर आता मला पुन्हा एकदा खरंच हं. तुमच्याकडे बघून असं वाटायला लागलं, की नवीन खरंच शिकण्याची हं. जिद्द, हं. हौस, आवड ही किती असते हं. आणि जेव्हा एखादा माणूस आपल्या आवडीच्या क्षेत्रातच जेव्हा जातो, हं. तेव्हा किती उत्तमरित्या काम करू शकतो याचं हं. हं. जिवंत उदाहरण म्हणजे तुम्ही आहात. हं. त्यामुळे आपण गप्पांना सुरुवात मला तिथून करायची आहे. ते म्हणजे हो. तुमचं शालेय जीवन कुठलं होतं? म्हणजे हं. तुमची शाळा कुठली होती? तुमचं कॉलेज कुठलं होतं? हं. जिथून तुम्ही इंजिनिअरिंग केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या काळी सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडावं, अशी हं. प्रेरणा कोणाची मिळाली? म्हणजे हं. प्रेरणास्थान कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्हाला वाटलं, की मी पण सिव्हिल इंजिनिअर बनीन? काय हो. सांगाल? आई-वडिलांची प्रेरणा होती आम्हाला. बरं. मेन म्हणजे आई-वडिलांची जी इच्छा होती, हो. त्यांच्या इच्छा असल्यामुळं आम्ही उस्मानाबादला राहायला आलो. बरं. नाहीतर अगोदर आम्ही हे राहत होतो हो. आउटसाइड, हो, थोडंसं हो. ग्रामीण बरोबर. ह्याच्यामध्ये. एज्युकेशन नाही ह्याच्यामुळे इथं आलो 8वीला. बरोबर. मग 8वीला इथं आल्यावर 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी अच्छा. इथंच केलं. 11वी, हं. 12वी आरपीला. हं, हं, हं. इथं करून मग इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. बरं. हं. वाह! आणि हं. मग सगळ्यात मग त्या एस-टी-बी इंजिनिअरिंग तुळजापूर. हं. अच्छा. हं. तुम्ही म्हटलात आई-वडिलांची प्रेरणा हां, होती. होते. पण आई-वडिलांनी कशाप्रकारे प्रेरणा दिली, की सिव्हिल इंजिनिअरच बन किंवा त्या क्षेत्रामध्ये काहीतरी करू शकतोस ही आवड, विश्वास कसा मिळाला? हां, असं कसं आहे, आता आमचे आजोबा आता आता आमचे आजोबा ह्या लाईन ह्या ह्या ह्याच्यातलेच आहेत, ह्या बरं, लाईनमध्ये. बरं, बरं. त्यांनी रेल्वेचे कॉन्ट्रॅक्टर होते. अच्छा, बरं. त्या काळात इथली जी पारशी लाईट रेल्वे आलेली आहे, बरोबर. हो. त्या रेल्वेचे रूळ, जे अच्छा. रेल्वे स्टेशन, वाह! ब्रिजेस ते आमच्या आजोबांनी केले होते. क्या आजोबा, बात है! पणजोबा. वाह! पण ते आमच्या वडिलांना काही ह्याच्यामध्ये नाही जमलं. म्हणजे बरोबर. त्यांनी क्लर्क होते. अच्छा. मग आई-वडिलांची प्रेरणा होती, की बांधकाम लाईन आपलं आधी पासून आहे, तर तू बरोबर. बांधकामात जावा. जावा मग ही प्रेरणा होती आमची आणि मूळ म्हणून आणि तुम्ही या ह्याच्यामुळं आम्ही आलो क्षेत्रात मग आलात. ह्याच्यामध्ये. क्या बात है! हं. मग त्यानंतर पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे, तो म्हणजे तुम्ही केलेला पहिला प्रकल्प आठवतोय का? जो स्वतः इंडिपेंडंट कन्सल्टंट म्हणून केलात? इंडिपेंडंट कन्सल्टंट म्हणून मी विद्यार्थी असतानाच केले प्रयोग. अच्छा. विद्यार्थी म्हणजे कसं आमचे इंजिनिअरिंगचा मी विद्यार्थी असतानाच आमचे रिलेटिव्हचे बांधकाम आले माझ्याकडे. बरं, मामा. बरं. मग ते म्हणले, "तू इंजिनिअरिंगला आहे, तुला प्लॅन येत आहे." म्हणलं, हं, "येतंय प्लॅन." हं. "दे आमचा करून." मग वाह! ते प्लॅन केलं. मग ते फ्रीमध्ये केले मी काम. विद्यार्थीच होतो मी. बरं. होय. मग ते मामाने, "काय नाही बाबा, तू काम केलं, तुला एक पॅन्ट देतो, शर्ट भेटेल." वाह! 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 ती पहिली फी आली माझी. क्या हं, बात है! हं, हं. म्हणजे मग आल्यापासून ती केल्यापासून मला 2-3 प्रोजेक्ट असे रिलेटिव्हचे केले क्लोज. बरोबर, बरोबर. मग ह्याच्यामधून मला अनुभव आला अनुभव आणि मिळाला. एज्युकेशनचं आलून प्रॅक्टिकल पण चालू असं बरोबर, मला त्याचा ॲडव्हांटेज बरोबर. झाला. म्हणजे असं म्हणतात, की माणसाच्या 3 मूलभूत गरजा आहेत अन्न, वस्त्र, हां, निवारा. हां, हां. तर निवाऱ्यामुळे तुम्हाला वस्त्र मिळालं असं हां, एक हो. एक म्हणता येईल या पहिल्या प्रकल्पाच्या झालंच ना माध्यमातून तसं आणि खरं आहे. त्यावेळेला ती मला आवश्यक होतं. हो, हो. कारण अगदी बरोबर. कसं आहे ती जे होता ना काळ म्हणजे 1987, 88 88 हो. असा काळ. पैशाला फार ही होती व्हॅल्यू. फार व्हॅल्यू होती. बरोबर आहे. म्हणजे ₹1 ला सुद्धा फार किंमत होती. मला इंजिनिअरिंग कॉलेज फीज होती ₹7,000.
अच्छा, हे सुद्धा बरं. भरणं होत नव्हतं आम्हाला. अगदी बरोबर, हं. अगदी बरोबर. 7,000 पण आमचे वडील विकास बँकेत असायचे अच्छा. आणि लोन उचलायचे बापरे! तेवढ्यासाठी. बरोबर. तेवढ्या ह्याच्यातून तेवढी फी सुद्धा आम्हाला फार होती. व्हायची. खरंय, आणि खरंय. मी इथून आता अप-डाऊन होतो करत उस्मानाबाद अच्छा. ते तुळजापूर. तुळजापूर खर्च अंतर. नाही काय. बरोबर, बसचा पास बरोबर. एवढाच खर्च. रोज जा ये घरचं करून. जेवून डबा घेऊन जाऊन असं झालंय माझं क्या बात आहे! इंजिनिअरिंग. असं तुम्ही इंजिनिअरिंग हां, पूर्ण केलंय. इंजिनिअरिंग केलेलं आहे मी पूर्ण. बरोबर आहे. पण त्याच्यानंतरचा हा प्रवास फार महत्वाचा आहे, जो एवढ्या वर्षाचा हो, टप्पा आहे. हो. तो आता सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड प्रश्नांकडे काही हो, येऊयात. हो. हो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही हे फील्ड बघता इतक्या हं, वर्षांपासून, हं, हं. म्हणजे 87-89 पासून हे तुम्ही फील्ड बघताय. आज 2025 मध्ये आपण आहे. या सगळ्यामध्ये लेबर किंवा कामगार हा कायमच केंद्रबिंदू हो, राहिलेला आहे हो, या हो. हो, सगळ्यामध्ये. हो. पण यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण सुद्धा खूप मोठं आहे. हो, हो. आणि बऱ्याचदा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हं. हे धोकादायक होऊ शकतं होतं. किंवा मोठा धोका सुद्धा, हं, दुर्घटना होऊ हं, शकते. हं. तर त्याबद्दल तुमचं मत काय आणि तुम्ही कसं काम करता? कुशल जे आहेत, आता आम्ही त्यांना अलाउड नाहीत करत. बरोबर, चालू झालं काम की आम्ही त्याचा इंटरव्ह्यू घेत असतो. बरोबर. तू कुठं अच्छा. काम केलंय? हं, हं, हं. तू किती काम केलं? आणि काही थोडे प्रश्न विचारतो. बरोबर, ते प्रश्न विचारले की आम्हाला आयडिया येते की हे स्किल आहे का बरोबर, अनस्किल आहे. बरोबर. आणि जास्तीत जास्त आम्ही हं, त्यानं अगोदरचे केलेले बांधकामं हं. त्याच्यावर आम्ही राउंड मारतो. बरोबर, मग बरोबर. तो आला ना आमच्याकडं हां, हं, ते आम्हाला काम द्या म्हणायला हं, लागला. हं, हं. तर ते काम द्या म्हणाल तर तू केलेले काम आधीचे दाखव आम्हाला. हं, हं, हं. मग असं आपण त्याला हे करतो बरोबर, सहसा बरोबर. एक्झामिन करतो. येस. आणि मालकाने जर फार प्रेशर केलं हं, हं. किंवा नाही, नाही ते यालाच द्या. तर मग आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही घेत नाही. किंवा जर त्यानं जास्त चुका केल्या तर इथं स्टॉप करतो. क्या बात है! काम तर रिस्की आहेच ते हो, हो. कुशलचं. बरोबर, कारण आता आम्ही काय करणार? आम्ही इंजिनिअर आहे ते आता पण आम्ही काय हाताने काम करणार? बरोबर. आम्ही हाताने काही विट लावू शकत नाही. नाही. अगदी बरोबर. स्टील बेंड करू शकत नाही, काही नाही. आम्ही काहीच फक्त नाही. जाणार, पाहणार हे प्लॅन, हे काम तू कर आणि ते केलेलं चेक करणार फक्त. बरोबर, बरोबर. त्याच्यामुळे स्किल लेबर शिवाय काम न होऊ शकत केलेलं नाही. चांगलं. हं, बरोबर. हं, दुसरं आता तुम्ही या क्षेत्रात एवढ्याच पासून बघताय. तुम्ही जे मगाशी प्लॅनचा उल्लेख केला, जो हं, पहिला प्लॅन हं. तुम्ही काढलात. तर तो माझ्या मते कदाचित कागद पेन्सिल अशा हो, ह्यांनी काढला असेल आणि हो. आता ही सगळं तंत्रज्ञान बदललंय. आता सगळं हं, कॉम्प्युटरवर हं, हे सगळं होतं. हं, हं. तर अशा वेळेला हा तंत्रज्ञानातला बदल तुम्ही कसा बघता आणि तो स्वतः तुम्ही कसा अवगत केलाय? इसवी सन 1998, हं, हं. 98-99 ला AutoCAD आलं. बरोबर, AutoCAD म्हणजे इंजिनिअरिंगचं ड्राफ्टिंग. बरोबर. जे आम्ही आधी हाताने होतो करत हो, हो. बोर्ड वगैरे घेऊन. बरोबर. तर ते AutoCAD म्हणून आलं. हं, तर हं. ते आमचे क्लासमेट, मित्र पुण्याला काम करत होते. बरोबर. ते आता ह्यांचं ऑफिस आहे इथं खूप मोठं. अच्छा. हं, हं. त्यांनी आणि आम्ही इथं काम करत होतो. हं, तर हं, ह्यांनी हं. म्हणले, "आपण आता हे आता हाताने नाही काम करायचं. आपण बरोबर. AutoCAD घेऊ." हं, हं. तर नवीन नवीन कॉम्प्युटर आम्ही 1998 ला 55,000-60,000 रुपये घालून आणलं होतं आम्ही. काय बोलता? हां, आणि त्यावेळेस बरं. आम्ही इथं ह्या सिटीमध्ये हं. कॉम्प्युटरवर प्लॅन असते म्हणलं तर लोक आम्हाला अविश्वास दाखवायचे. नाही, नाही कसं काय असा कुठं प्लॅन असतो का कॉम्प्युटरवर प्लॅन कॉम्प्युटरवर? असते का? आणि तुम्ही रेस्ट कशी मारता? माप कसं घेतात? बरोबर आहे. ते बघायला क्लायंट उत्सुकतेनं आमच्या ऑफिसला त्या कॉम्प्युटर बघायला येत होते. यायचे. हां, क्या बात कॉम्प्युटरमध्ये है! प्लॅन कसं असतंय? मग फीड करताव का? काय बरोबर. करताव? स्केल पट्टीच लावलेली असते का मध्ये? हं, हं. असे हजारो प्रश्न क्या लोकं बात है! विचारत होते. वाह! आणि पहिलं कॉम्प्युटर ह्या क्षेत्रातलं आम्ही आणलं 1998-99. क्या बात है! 55,000-60,000 त्यावेळेला प्राईज होते. हो. म्हणजे आजची प्राईसचा विचार हो. करा. आज ती म्हणजे ती तशी लाखात होती प्राईस. 1998 ला 55,000 विथ प्रिंटरची प्राईज होती. बरोबर. ती आज आता किती जाईल? हो, झाली. बरोबर. आणि आमचं जे हे होता कॉम्प्युटर सीपीयू हो. त्याचे 1 जीबी फक्त मेमरी होती. बरोबर. 1 जीबी 1 जीबी मध्ये चालत होते. हो, हो. तेव्हा हे म्हणजे चालत होतं. सगळे सॉफ्टवेअर बरोबर आहे. ह्याच्या आतलेच असायचे ते. बरोबर आहे. विंडो म्हणा, हे होय, म्हणा, होय. ते सगळं. पूर्ण ह्याच्या आतले आता होते. मोबाईल सुद्धा 64 जीबीचा येतो. एवढं तुम्ही सगळं फील्ड बघितलंय. अविश्वास ठेवतील आता हो, लोक. हो. 1 आता हे जीबी मध्ये सगळं कॉम्प्युटर रन होणार नाही. होणार नाही, होणार पण नाही. ते बरोबर आहे. रन होत होतं. तर मग आता हा तंत्रज्ञानातला बदल जो तुम्ही सांगितला, तर हं. आता तुम्ही तो आत्मसात केलात का ही तरुण पिढी बरोबर किंवा कारण हे स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेत टिकायचे तर तुम्हाला तंत्रज्ञान अवगत करावंच लागेल. तर मग तुम्ही ते स्वतः शिकलात का कुणाच्या तर्फे तुम्ही ते करून घेता? नाही, नाही. आता आम्ही शिकलो.
अच्छा, तुम्ही स्वतः शिकला? प्रश्नच आहे ना. क्या बात है! 1998 ला ती इतरांना काही त्याची आयडियाच नव्हती. बरोबर, बरोबर. मग ते ऑटोकॅड राफ्टिंग आमचा मित्र होता पुण्याचा. बरं. मग ती यानं काय ना आम्ही सेल्फ ट्रायल एंड एरर करून केलं ते. बरोबर, बरोबर. जसा तुम्ही मगाशी एक पहिला प्रसंग सांगितला हं, तुमच्या पहिल्या प्रोजेक्टचा जो तुम्ही हातात हं, घेतला. आणखीन एक मला प्रसंग जो तुम्हाला हं, कायमच इतक्या वर्षात सामोरं तुम्ही हं, गेला असाल, हं, तो म्हणजे रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये काम करताना बऱ्याचदा त्या कस्टमरचं असं म्हणणं असतं, की माझं बजेट थोडं कमी आहे हं, किंवा इतक्याच बजेटमध्ये हा प्रोजेक्ट मला घर हं, बसवून द्या. हं, 15 लाख, 18 लाख, 20 लाख असं. हं. तर अशा वेळेला एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला चांगलं दर्जेदार बांधकाम सुद्धा करायचं असतं आणि त्यांचं बजेटमध्ये सुद्धा बसवायचं असतं. तर हे दर्जा आणि बजेट या दोन्हीचा समतोल कसा साधता? तर हे बद्दल माझे खूप अनुभव आहेत. हो. खूप अनुभव म्हणजे माझं जे घर केलंय, हो. माझं स्वतःचं घर. स्वतःचं घर. बरोबर. माझं स्वतःचं घर 1993 ला 92 ला मी बांधायला स्टार्ट केलं. बरं, 93 ला. बरं. 93 ला बांधायला स्टार्ट केलं आणि 1995 ला राहायला आलो. बरोबर. तर मी काय केलं होतं, आपल्याजवळ पैसे अपुरे आहेत. हं, हं. आपल्याला आलेले ह्यातूनच काम करायचंय. हं, हं, हं. तर आधी स्लॅब केला, बरोबर. ब्रिक वर्क केलं, हं. इंटरनल प्लास्टर, फ्लोरिंग, प्लंबिंग हे कामं केले मी राहायला आलो मध्ये. अच्छा. आउटर प्लास्टर नाही केलं मी. बरोबर, तेवढं नाही ना आपल्याजवळ. पण बरोबर. आपला काय उद्देश होता, की आपल्याला आपलं स्वतःच्या घर घरात पाहिजे. राहून भाडं वाचवायचं. तर तीच मी क्लायंटला पण रिपीट करत असतो. बरोबर. तुमचा जो आहे की त्याचा 1000 स्क्वेअर फुटाचं आहे घर. त्याला बांधायला किती लागते? 18 लाख, 17 लाख. ती म्हणल्यावर आमच्याजवळ 12-13 लाखाचं. मग मी काय म्हणत असतो, तुम्हाला आतमध्ये जाऊन राहता येईल, एवढे एवढं तरी करून द्या. तरी करा. मग उरलेलं हळू करा. मग असं थोडंसं फ्लेक्सिबल राहून, पण बरोबर. क्वालिटीला कॉम्प्रोमाईज नाही. अगदी बरोबर. म्हणजे 18 लाख लागणारच आहेत. 18 बरोबर. पेक्षा जास्त कारण जास्तच रेट पुन्हा लागणार आहे. मार्केटमध्ये हे वाढत होतं, वाढत जातात. चालतं. बरोबर, 18 लाखाच्या आत तर नाही होत आपल्याला. पण बरोबर. स्लॅब पर्यंतचा जे खर्च आहे. आता स्लॅब केला, ब्रिकवर्क केलं, प्लास्टर केलं, ते ते त्याला खर्च ते एवढाच लागतो. पुढचा 40% जे खर्च आहे, हं. म्हणजे फ्लोरिंग, फ्लोरिंग किचन असेल. ओटा, प्लंबिंग, फिनिशिंग ते ते याच्यामध्ये थोडंसं कॉम्प्रोमाईज होऊ शकतं किंवा ह्याच्यामध्ये खूप हे आहे, रेंज आहे, रेंज. बरोबर, मग ते 18 ती होईल, एखाद्याला कमी होईल, नाहीतर 22 ते 23 लाखात ती जाईल. बरोबर. तुम्ही जसं कारण निवडाल तसं. जॅग्वारचे प्लंबिंग आणि वॉल जर आणले, ते 100 वारी घेतले, किचन ओटा, पॉस, ग्रॅनाइट, ट्रॉल्या केल्या वाढत जातं. वाढत जातं. अगदी बरोबर म्हणजे आहे. हायेस्टला काही लिमिट नाही. लिमिट नाही. बरोबर आहे. लोएस्ट आणि क्वालिटी कॉम्प्रोमाईज न करता हो. काम करणे. क्या बात है! हं, आता तुम्ही जसं सांगितलं क्वालिटी कॉम्प्रोमाईज न करता काम तुम्ही कसं करता. हं, तसंच एक चांगलं दर्जेदार दीर्घायुषी टिकणाऱ्या बांधकामासाठी हं. काय महत्त्वाच्या टिप्स आहेत असं तुम्ही सांगता किंवा काय जनरली फॉलो केलं पाहिजे तर हे काम दर्जेदार होतं? तर माझ्याकडे जर काम आलं आणि जर मी सुपरव्हिजन करत असेल करतोय. त्यांना, होय. हो. तर मी प्रत्येक आयटमच्या ची एक लिस्ट केलेली आहे. बरोबर. खालचं चालू झालं, एक्सक्वेशन, कॉलम, हं. तर ते त्याची एक 8-10 चेकलिस्ट आहे, ह्याप्रमाणे करायचं. पुन्हा वर ब्रिकवर्क आलं, ब्रिकवर्कची एक लिस्ट, प्लास्टर आलं, प्लास्टरची एक लिस्ट, असं प्रत्येकाचं आहे आणि त्या पद्धतीने मी ती फॉलो करून काम करून देतो. बरोबर, बरोबर. आणि त्या क्लायंटला पण असू देत. हो, हे हो. स्पेसिफिकेशन आता ह्याप्रमाणे चालायचं आपलं. चालायचंय. बरोबर आहे. हं, जसं तुम्ही हे क्षेत्र बदलताना बघितलं इतक्या वर्षात, हं, हं. त्याप्रमाणे तुम्ही धाराशिव पण बदलताना हो, बघितलंय. हो, हो. मागच्या काही वर्षांपासून हं, तुमच्या हं, विद्यार्थी दशेपासून ते आता इतके हं, हं, यशस्वी हं, इंजिनिअरपर्यंत. हं, तर एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे, की तुमच्या विकासाचं व्हिजन हं, एक इंजिनिअर म्हणून हं. तुम्हाला काय वाटतं, की पुढच्या 15-20 वर्षात अ, हे महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यावर काम झालं पाहिजे, धाराशिवचा जर सर्वांगीण विकास हवा असेल तर? हां. तर ह्याच्यामध्ये बांधकामाचे जे रूल आहेत, जे आजूबाजूला अंतर आहे, ते अंतर पण अ, जेवढे आहे तेवढे असू द्यावे. वाहनाची पार्किंगची सोय प्रत्येकाने आपल्या ह्यात करावी. बरोबर. म्हणजे तुमचं वाहन घर करायचं आणि वाहन लावायचं रोडला. रस्त्यावर. हे असं प्रॅक्टिस नाही करायला पाहिजे. रॉंग आहे. बरोबर, आणि जेवढं आवश्यक आहे तेवढंच बांधकाम करावं. पण बरोबर, वाहनाची सोय आपली आपण करावी. बरोबर, प्लंबिंग, ड्रेनेज जे आहे ते रोडवर, आपल्या घरातलं ड्रेनेजचं पाणी रोडवर नाही आलं पाहिजे. बरोबर, इतराला त्रास नाही व्हायला पाहिजे. प्रत्येकाने घरापुढं झाडं-बिडं लावायला पाहिजे. बरोबर. आणि आजूबाजूला व्यवस्थित अंतर ठेवलं तर ठेवलं पाहिजे. डोअर विंडोचं व्हेंटिलेशन येतंय. बरोबर, एकदम फेस टू फेस बांधकाम असं नाही केलं पाहिजे. बरोबर. अगदी बरोबर. आपल्यालाही त्रास होतो, इतरांना. बांधकाम एकदा केलं की त्यात बदल होत नाही. बरोबर.
म्हणजे काहीच होत नाही, 1 इंच आपण हलू शकत नाही. नाही, नाही. मग एकदा त्या बांधकाम आयुष्यभर केलं की त्रास झालं. होतो. अगदी बरोबर. तर असं नाही करायला पाहिजे. असं आम्ही प्रत्येकाला खूप हे करतो अंडरस्टँडिंगनं आधी त्यांना मीटिंग घेतो, हं, हं. त्यांना समजावतो आणि त्यांनी ऐकावं अशी आमची इच्छा असते. बरोबर. मग खूप समजावल्यावर ऐकतात काही जण, काही जण नाहीत काही जण ऐकत नाही असे. ऐकत. हां, बरोबर हं, आहे. हां. पण हे सगळं करताना मग शासनाकडनं काय अपेक्षा आहेत? शासन कसं मदत करू शकतं या सगळ्यामध्ये, असं तुम्हाला वाटतं? शासनाबद्दल बोलायचं तर रूल फील जे आहेत ना, आता हं. गोंटेवारी आलेलं आहे. गोंटेवारीचा रूलला फाईल लेट होतंय. बरोबर. ऑनलाईन प्लॅन ते फाईलला हे होतंय लेट. ही एफ-एस-आय, ऑनलाईन प्लॅन, ओपन स्पेसेस, पार्किंग, रोड विड्थ, हं, हं, हं. ड्रेनेज हं, हं. हे ह्यांच्याकडून अपेक्षा आहे. हं, यांच्याकडनं हं. अपेक्षित आहे. बरं. दुसरं या क्षेत्रात आता जी तरुण मुलं येत आहेत, तरुण हं, इंजिनिअर्स येत हं, आहेत, हं. त्यांना सगळ्यांना एक वडिलकीच्या नात्याने एक सीनियर म्हणून आणि एक उत्तम यशस्वी उद्योजक म्हणून, हं, व्यावसायिक म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल? आणि यशाचा फॉर्म्युला काय सांगाल? हं. सक्सेस फॉर्म्युला, गुरुमंत्र? सक्सेस फॉर्म्युला म्हणजे पहिली गोष्ट हार्ड वर्क, अति हार्ड वर्क हो. आणि चेक, चेक, चेक. अच्छा. कुठलंही ब्लाइंडली नाहीच घ्यायचं. केलं का ते स्वतः चेकच करायला पाहिजे. बरोबर, बरोबर आहे. किंवा हे असं करून घे, हो. हे प्लॅन ते दिलेलं आहे, ते नाही उपयोग आहे ना. केलंय बरोबर. का नाही केलंय. सगळ्यात महामंत्र जर मी म्हणेन तर चेक, चेक आणि चेक. चेक. बस. क्या बात है! सगळे चेक करा. तुम्ही ड्रॉइंग केली ना, तुम्ही चेक, चेक करा. चेक करा. बरोबर आहे. म्हणजे असं आलं का नाही हो, किंवा हो. नाही तुम्ही गेला तर एखाद्या संबंधिताला तिथं पाठवून ते चेक करा. बरोबर, काम म्हणजे क्वालिटी आहे का नाही. बरोबर. आणि प्रत्येक ह्याचं आर-सी-सी कामाचे टेस्टिंग, स्टीलचे टेस्टिंग, खडीची टेस्टिंग, हं, हं. एवढं काय तर तुम्हाला करता येईल तेवढं करा. तेवढं करून असं. घ्या. बरोबर आहे. दुसरं इतके प्रोजेक्ट केल्यानंतर एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट असा आठवतोय का, की जो काम करताना तुम्हाला एक वेगळा आनंद मिळाला, समाधान मिळालं, एक अभिमान वाटला, की हा प्रोजेक्ट माझ्या हातून झाला, बरं झालं? खूप प्रोजेक्ट आहेत असे. हं, ज्यावेळेस ते ओनर आणि आम्ही हं. आणि ते काम करणारे त्यांची वेव्हलेंथ एक होईल. बरोबर. ते प्रोजेक्ट फार हे होते पॉसिबल. बरोबर, बरोबर. खूप आहेत तसे प्रोजेक्ट. असे खूप आहेत म्हणजे प्रोजेक्ट. त्यांना त्यांना पण त्या घराचं सॅटिस्फॅक्शन लाभत अगदी आहे. 100% अगदी. आम्हाला बरोबर, आणि काम करणारा पण हौसेनं करतो. बरोबर. की काय असतं हे घर मी केलंय. हे असं प्रत्येकाला एक आपला अभिमान अभिमान असतो. किंवा हे असं बरोबर, बरोबर. असतं. आणि आता इतक्या वर्षात ऑफकोर्स तुम्ही काम करताय म्हणल्यावर अडचणी पण आलेल्या असतील. हं, हं, तर असा एखादा प्रसंग, घटना आठवतीये का, की जेव्हा एखादी अडचण आली हं, किंवा असं काहीतरी समस्या उभी राहिली आणि त्या हं. आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? असा काही एखादा प्रसंग आठवतोय का? बांधकामामध्ये आव्हानच आव्हान असतात. हो. साईट म्हणलं की आव्हान आलंच. बरोबर. साईट असं काय एकदम स्मूथली चालतच नाही. बरोबर. रोज काहीतरी प्रॉब्लेम असतो. हो, हो, हो. असतो हो, 100% हो, हे हो. तास झालं, हे तास झालं. यायला रोड नाही, मटेरियल हो, टाकायला नाही. इकडून अडचण झाली, त्या शेजारी असं म्हणला हो. किंवा माणसंच कामावर आले नाहीत. बरोबर. त्याचा हजारो प्रॉब्लेम. अडचणी आहेत. एखादं प्रोजेक्टची डेडलाईन आहे. ह्याला आम्हाला हे काम करायचंय. मग ते काम करताना पण असंख्य म्हणजे अडचणी बांधकामावर नाही असं बांधकामच नसते. बरोबर, रोजच्या अडचणी असतात. मग बरोबर. त्या अडचणीवर त्या वेळेला एकमेकांचा विचार करून ते आम्ही करत असतो. समस्या मात करतो. सोडवायची हां, असते. हां, बरोबर आहे. हं, दुसरं कुठल्याही कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील हे अतिशय महत्त्वाचं आहे. हं, कारण जसं आपण हं, शरीराचा आत्मा म्हणतो तसं हं, स्टील हा आत्मा आहे त्या पूर्ण हं, बांधकामाचा. हं. तर स्टील निवडताना तुम्ही काय काळजी घेता? काय पॅरामीटर्स बघता? काय गुणवैशिष्ट्य बघता? एक कारण इथं आपण ज्या एरियात आपण बसलेलो आहे धाराशिवसारखा तो भूकंप प्रवण क्षेत्र सुद्धा आहे. तर अशा वेळेला तुम्ही त्या स्टीलची निवड कशी करता? स्टील आता आम्ही ज्यावेळेस काम होतो ना करत हं, 1988-89 हं. त्यावेळेस स्टीलचा ग्रेड पण हे होता, लो होता. बरोबर. Fe 350 ते असा ग्रेड हो, असायचा. हो, हो. पण आता अपग्रेड होत Fe 415, Fe 500, Fe 550. 500D, 550D असं झालेलं आहे. हो. तर आम्ही ते रेफरन्स देतो त्यांना. बरोबर, बरोबर. हं. ते निवडता आणि आयकॉन स्टील कुठल्या प्रोजेक्टवर आपण वापरले का वापरले, आजपर्यंत? वापरले. तुमचा अनुभव कसा आहे किंवा त्यांच्या सर्व्हिसेसबद्दल, त्यांच्या आता प्रॉडक्ट आयकॉन स्टील अगदीच चांगला आहे. काही हं. प्रॉब्लेम नाही आणि काही अच्छा. पण वाटलं आम्हाला तर त्यांचे टेक्निकल डीलर ते हजर असतात. क्या बात है! हं. पण सो येतच नाही अडचण. स्टील छानच आहे. वाह! हं. ठीक आहे. सो हे होते इंजिनिअर गिरीश नाडे सर आणि मी जसं सुरुवातीला सांगितलं तसं ते इंजिनिअर आहे. तर आता मास्टर ते त्यांच्या कामात नाही, ते त्यांच्या अनुभवात नाहीत आणि ऑफकोर्स आता ते मास्टर सुद्धा थोड्याच दिवसात, महिन्यात होणार आहेत. तर त्याच्यामुळे पण आणि मी सांगितलं त्याप्रमाणे इतक्या वर्षांचा पट, इतक्या वर्षाचा अनुभव काही मिनिटात खरं तर उलगडणं फार अवघड आहे. कारण तितके केलेले प्रसंग असतात, तितक्या घटना असतात
तितके अनुभव त्यामुळे त्यांना मिळालेले असतात. पण तरी सुद्धा सर त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे या क्षेत्रात जे तरुण इंजिनियर्स येणार आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय छोटा मोजका सल्ला दिलेला आहे, तो म्हणजे चेक, चेक आणि चेक. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही आपल्या डोळ्याखालनं गेली पाहिजे, प्रत्येक गोष्ट ही आपल्या हाताखालनं गेलेली पाहिजे. कारण घरासारखी फार मोठ्या जबाबदारीच्या क्षेत्रात आपण आहोत. एखाद्या मध्यमवर्गीय माणसाचं स्वप्न पूर्ण करण्याच्या क्षेत्रात आपण आहोत आणि जर एखाद्या तुमची हलगर्जीपणा, दुर्लक्ष ही कधीतरी मोठी दुर्घटना सुद्धा त्याच्यामुळे घडू शकते. त्यामुळे तुम्ही स्वतः अलर्ट राहा, कान, नाक, डोळे उघडे ठेवून काम करा आणि कष्टाला अर्थातच पर्याय नाही. तर पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार की तुम्ही आमच्या बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवर आलात, इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात, आपल्या प्रत्येक प्रश्नावरची तुमची स्वतःची मतं सांगितलीत. येणाऱ्या भविष्यात सुद्धा असंच तुम्ही कार्यरत राहा. तुम्ही एमटेक केलेले आम्हाला तर हवंय, तुम्ही पीएचडी साठी सुद्धा जरी अप्लाय केलं तरी सुद्धा आम्हाला आनंद आहे आणि असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून भविष्यात सुद्धा घडावेत याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील या दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.